हरिभक्तपरायणीकडे सर्वच विनय आपले टाळकरी माझे छोटे छोटे बांधव असतील, आमचे विनेकरी आहेत, आमचे सोबदार. बाबा काही टेन्शन नाही ना तुम्हाला? हा, ताण घेऊ नका अजिबात. ताण लागली तर पाणी येतं. बाबांचे धन्यवाद. त्याचबरोबर हरिभक्तपरायणीकडे विनेकरी बाबा आहेत, इकडे संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, माझ्या छोट्या छोट्या बहिणी, त्यांचे धन्यवाद. हरिभक्तपरायण यांचे गुरुवर्य तेही उपस्थित आहेत, बाबांचेही धन्यवाद. केले का? जाऊ द्या. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माझे वडील उपस्थित आहेत, हरिभक्तपरायण आमचे खडसे दादा तेही उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. दोन्ही यूट्यूब चॅनलवाले असतील, सर्वच हरिभक्तपरायण कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतःकरणापर्यंत माझा भाव पोहोचण्याचं काम करत आहेत. हरिभक्तपरायण साऊंड क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे ओम भाऊ असतील. भाऊंसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या परिसरातील साधू म्हणायला हरकत नाहीत. आदरणीय हरिभक्तपरायण ज्या बाबांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक माणसाच्या इच्छा पूर्ण होतात. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, ज्यांची सेवा करतायत आदरणीय हरिभक्तपरायण माझे पितावत असणारे आमचे किरण बाबा असतील. बाबांचे धन्यवाद. एकदा जोरात टाळी वाजून बाबांचं स्वागत करायचंय. हरिभक्तपरायण अजूनही बाबा उपस्थित आहेत, तुमचे धन्यवाद. ज्ञानानं वयानं इथे कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्तपरायण. त्याचबरोबर हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कथाकार समाधान बाबा शर्मा, त्यांच्या कथेतील ढोलकवादक अभिषेक दादा ठाकूर, त्यांचे वडील आमच्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. सर्वच हरिभक्तपरायण चष्मेवाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बेनापदरावाल्या, उद्या घ्या आता, काय गोडच दिसतात. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारांचा सेवेकरता निवडलाय. आपल्याकडे 1 तास आहे. मी सांगू, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे भगवंताचं नामचिंतन. इथं आल्याच्या नंतर एकमेव ठिकाण कीर्तन क्षेत्र असं राहिलंय. पारमार्थिक क्षेत्रच असं आहे, धार्मिक क्षेत्रच असं आहे. इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला स्वतःच्या कार्याचा विसर पडतो. मी आमदार आहे, मी कोण आहे, प्रत्येक जणाला विसर पडतो. मी फक्त भगवान परमात्माचा साधक आहे, मी फक्त भक्त आहे आणि जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. कारण अतिशय असा अनमोल नरदेह भगवान परमात्माने दिलाय. दिलाय कशासाठी? देवी दिला देह भोजना. खाल्लंय का? एकादशी आज करताना एकादशी, एकादशीची लय गंमत येते बरं का दादा यांची. एकादशी, उद्या एकादशी आहे. पप्पाच्या बापाला सांगणार चांगली भाजीला काहीतरी घेऊन या. भाजी करून खाणार अगोदरच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी